तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या ज्ञानानुसार कर्मानुसार त्याची ती फळे मिळत असतात. काय म्हणतात बघूया. माकडा दिसती करवंटी नारळे, भोगता तो निराळे वरील सारी, एका रस एका तोंडी पडे माती, आपुलाले नेती विभागते, सुनियासी क्षीर चारिल्या ओळवी, भक्ता तो शेवा धनीवरी, तुका म्हणे मूर्ख वागविती भार, नेतील सार परीक्षिक. तर माकडाला केवळ नारळाच्या वरची कठीण कवटी दिसते, त्यामुळे ते नारळाला स्पर्शही करत नाही. पण नारळाविषयी पूर्ण माहिती असणारा जो मनुष्य आहे तो नारळाची कवटी फोडून टाकतो, आतील खोबरे खातो. म्हणजेच एकाच्या मुखामध्ये नारळाचा स्वाद पडतो तर एकाच्या मुखामध्ये माती पडते, म्हणजे त्याला काहीच खायला मिळत नाही. सारांश असा की प्रत्येकाचा आपल्या ज्ञानानुसार कर्मानुसार आपापला विभाग ठरलेला असतो. कुत्र्याला जर खीर खाऊ घातली तर तो ओकून ती खीर बाहेर टाकतो आणि रसज्ञ भोगता ती खीर खाऊन तृप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोकमूर्ख आहेत ते व्यर्थ भार वाहतात आणि जे खरे परीक्षक असतात ते मुख्य सारच घेऊन जात असतात. म्हणजे किती अगदी ज्ञानाच्या गोष्टी तुकाराम महाराज आपल्याला प्रत्येक अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.